सांगली शनिवारी डॉक्टर कुसुमताई घाणेकर जन्मशताब्दी कार्यक्रम. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत. निवेदिता सुकन्या संमेलन आणि कुसुमगंध स्मरणिकेचे प्रकाशन. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे संस्थापिका आणि समाजसेविका डॉक्टर कुसुमताई घाणेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संमेलन, प्रकाशन, प्रकट मुलाखत आदी विविध कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती अध्यक्ष नीता दामले, उपाध्यक्ष डॉक्टर अनिता पागे, सचिव विनीता तेलंग यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. सदरचा कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात शनिवार दिनांक 21 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. यावेळी नीलिमा भिलवडीकर, रीता जोग, प्रतीक्षा जोशी, नसीम शेख, डॉक्टर शार्दुली तेरवाडकर, विद्या काळे, काव्यश्री नलवडे, मेघा गावडे, डॉक्टर शुभदा गोखले, अनघा लिमिये आदी उपस्थित होते. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या 55व्या वर्षपूर्तीनिमित्त डॉक्टर कुसुमताई घाणेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त निवेदिता सुकन्या संमेलन आणि निवेदितांच्या विविध उपक्रमातून घडलेल्या निवडक 100 सुकन्यांचा यशोगाथा, संस्थेची वाटचाल आणि कुसुमताईंच्या आठवणी असलेल्या कुसुमगंध या स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांगलीचे जिल्हा उपसंचालक सुधीर चापूरकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. त्यानंतर भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी अपराजिता या पुस्तकाच्या लेखिका मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत प्रतिष्ठानच्या सचिव विनीता तेलंग या घेणार आहेत. यावेळी सैन्य दलातील अनुभव, सध्याची युद्धस्थिती, सैन्यातील तरुणीचा सहभाग, संधी अशा विषयांवर गप्पा, प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे. नमस्कार. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या संस्थापिका डॉक्टर कुसुमताई घाणेकर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि संस्थेचं 55 वर्ष पूर्तीचं वर्ष आहे. या निमित्ताने आम्ही येत्या शनिवारी 21 तारखेला भावे नाट्य मंदिरमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. निवेदिता सुकन्या संमेलन ह्या नावाने हा कार्यक्रम होणार आहे आणि भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमात असणार आहे. त्यांची अतिशय प्रेरक अशी प्रकट मुलाखत या कार्यक्रमामध्ये होणार आहे. भारतीय सैन्य दलामध्ये मुलींना आता नव्याने संधी आहेत. या संधींविषयी आपल्याला मोहिनीताईंना थेट प्रश्न विचारता येतील आणि भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमधून शिकून गेलेल्या आणि आता स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या अशा 100 कर्तृत्ववान निवेदिता सुकन्यांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये होणार आहे. कुसुमताईंच्या आठवणी असलेल्या आणि संस्थेच्या 55 वर्षाचा प्रवास असलेल्या कुसुमगंध या स्मरणिकेचं प्रकाशनही होणार आहे. तरी सर्वांना आवाहन आहे की 21 तारखेला सकाळी 10:30 वाजता भावे नाट्य मंदिरमध्ये या कार्यक्रमासाठी अवश्य यावं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.